नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विदेश दौऱ्यावर चाललेले आहेत. आपल्याला आठवत असेल की काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लंडन दौऱ्याची चर्चा होती आणि त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट केला. कावळा फांदीवर बसायला आणि फांदी तुटायला मुख्यमंत्र्यांनी आपला दौरा रद्द केला आणि आदित्य ठाकरे यांनी जाहीर केलं की माझ्या एका ट्विटमुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाला आहे. आता महाराष्ट्राची जनता पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांच्या ट्विटकडे डोळे लावून बसलेली आहे. महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष आहे की आदित्य ठाकरे आता अंबादास दानवे यांचा कान पकडून त्यांचा दौरा रद्द करवतात की जनतेच्या पैशाची उधळपट्टी उघड्या डोळ्याने पाहतात. सत्ता असताना असलेली देहबोली आणि बोली सत्ता गेल्यानंतर कायम बदलते. आदित्य ठाकरे यांच्याबद्दल सुद्धा हेच झालेलं आहे. जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा आदित्य ठाकरे हे मुंबईच्या नाईट लाईफचे खंदे समर्थक होते. आदित्य ठाकरे यांच्या तोंडून इतर विषय क्वचितच निघत असे. मुंबईच्या नाईट लाईफबद्दल आदित्य ठाकरे भरभरून बोलत असत. परंतु आता सत्ता गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांचं लक्ष मुंबईकरांच्या सोयीसुविधांवर आहे. पर्यावरण मंत्री असताना आदित्य ठाकरे दाओसच्या दौऱ्यावर गेले, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दौऱ्यावर गेले. म्हणजे ज्या विषयाशी संबंध नाही अशा दौऱ्यावर आदित्य ठाकरे गेले आणि त्याच आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्यावर टीका केली आणि त्यांच्या लंडन दौऱ्याला सुद्धा लक्ष केलं. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा कार्टा हा घराघरातला नियम आहे, परंतु राजकारणात सुद्धा हा नियम अत्यंत चपखलपणे लागू आहे. सत्ता गमावल्यानंतर आदित्य ठाकरे हे सातत्याने हवेत गोळीबार करतायत. कोणत्याही मुद्द्यावरून कोणालाही लक्ष करतायत. परदेश दौऱ्याच्या मुद्द्यावरून त्यांनी फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष नाही केलं. त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जे घाना दौऱ्यावर जाणार होते त्यांना लक्ष केलं आणि दाओस दौऱ्यावर जाणाऱ्या उदय सामंत यांना सुद्धा लक्ष केलं. उदय सामंत हे दाओस दौऱ्यावर सुट्टी घालवायला गेलेले आहेत अशा प्रकारची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. आदित्य ठाकरे महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये पर्यावरण मंत्री होते, उद्योग मंत्री होते सुभाष देसाई. दाओसला जी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक होती त्या बैठकीमध्ये सुभाष देसाई अपेक्षित होते, आदित्य ठाकरे अपेक्षित नव्हते. तरीसुद्धा आदित्य ठाकरे आपल्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांसोबत आणि काही मित्रांसोबत दाओसच्या दौऱ्यावर गेले आणि या दौऱ्यामध्ये कोट्यवधीची उधळपट्टी झाली. परंतु लोकासंगे ब्रह्मज्ञान आणि आपण स्वतः कोरडा पाषाण ही जी म्हण आहे ती आदित्य ठाकरेंना अत्यंत चपखलपणे लागू आहे. हा कोरडा पाषाण सध्या सत्ताधाऱ्यांवर पाषाण फेकण्याचं काम करतोय. ज्यांनी तब्बल 25 वर्ष महापालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांची लूट केली, ज्यांनी कंत्राटदारांचा मलिदा खाल्ला, ज्या मलिद्यावर त्यांचं पोषण झालं, असे आदित्य ठाकरे गेल्या काही दिवसामध्ये जी भाषा बोलत आहेत ती भाषा खरं तर त्यांना शोभणारी नाही आहे. आदित्य ठाकरे हे महापालिकेच्या भ्रष्टाचारावर बोलत आहेत. आदित्य ठाकरे हे मुंबईच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवर बोलत आहेत. आदित्य ठाकरे हे पावसाळ्यात तुंबणाऱ्या मुंबईतल्या रस्त्यावरच्या पाण्यावर बोलत आहेत. आदित्य ठाकरे जे काही बोलत आहेत त्याचा अर्थच बहुधा त्यांना कळत नाही आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर आदित्य ठाकरे यांचा संजय राऊत झालेला आहे. परंतु संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये एक किमान फरक आहे. वर्ष 6 महिन्यातून एकदा तरी संजय राऊतांचं डोकं ताळ्यावर असतं, परंतु आदित्य ठाकरे हे सतत वाह्यात बोलत आहेत. अंबादास दानवे हे सर्वपक्षीय 12 आमदारांच्या शिष्टमंडळाच्या सोबत लंडनच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत. लंडनच्या वेल्स ट्रिनिटी सेंट डेव्हिड युनिव्हर्सिटीमध्ये या आमदारांचा अभ्यास दौरा आहे आणि इथे हे आमदार सुशासन आणि सार्वजनिक धोरणांबद्दल अभ्यास करणार. तिथे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल अभ्यास करणार आणि परतल्यानंतर महाराष्ट्र सरकारला याबाबतचा अहवाल देणार. 20 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर असा 5 दिवसांचा हा दौरा आहे. एका पक्षाच्या एका देशाच्या लोकप्रतिनिधींचा दुसऱ्या देशातला दौरा हा काही नवा विषय नाही आहे. अशा प्रकारचे अभ्यास दौरे गेली अनेक दशके आयोजित केले जात आहेत. महायुती सरकारने याचा शुभारंभ केला आहे अशातला काही भाग नाही आहे. आपले लोकप्रतिनिधी लंडनला जाणार, तिथल्या चांगल्या गोष्टींचा अभ्यास करणार आणि तिथल्या चांगल्या गोष्टी पाहून सरकारला अहवाल देणार. सरकार त्यातल्या चांगल्या काही गोष्टी महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा प्रयत्न करणार. असा हा सगळा मामला आणि याच्यावर कुणाला आक्षेप असण्याचं काही कारण नाही आहे. ही प्रथा आहे, परंपरा आहे, वर्षानुवर्षापासून चालत आलेली रीती आहे. परंतु आदित्य ठाकरे जेव्हा स्वतः सत्तेत असतात तेव्हा अशा प्रकारच्या दौऱ्यांना त्यांचा आक्षेप नसतो, परंतु ते विरोधात बसलेले असताना मात्र अशा प्रकारच्या दौऱ्यांना त्यांनी सातत्याने आक्षेप घेतलेला आहे. परंतु आत्ताचा जो दौरा आहे ज्याच्यामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा समावेश आहे त्या दौऱ्यावर मात्र आदित्य ठाकरे मुख गिळून बसलेले आहेत, कारण अंबादास दानवे हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर आक्षेप घेतला होता, राज्य सरकारच्या काही मंत्र्यांच्या दौऱ्यावर सुद्धा आक्षेप घेतला होता. माझ्या एका ट्विटमुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाला अशा प्रकारची टिमकी आदित्य ठाकरे नंतर अनेक दिवस वाजवत होते. मग आता स्वतःच्या पक्षाच्या नेत्याच्या परदेश दौऱ्यावर
आदित्य ठाकरे गप्प का? जर त्यांना सरकारी दौरे ही पैशाची उधळपट्टी वाटते, सरकारी तिजोरीची उधळपट्टी वाटते, जनतेच्या पैशाची उधळपट्टी वाटते, तर मग अंबादास दानवे यांना आदित्य ठाकरे यांनी अद्याप खडसावलं का नाही? ते सरकारचा दौरा रोखू शकत नाहीत, म्हणजे त्यांच्या ट्विटमुळे दौरे रद्द होतात हा त्यांचा गैरसमज आहे. वस्तुस्थिती तशी नाही आहे. सरकार आपल्या पद्धतीने काम करत असतं, सरकार आपल्या पद्धतीने चालत असतं. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केला तरी सरकारचा दौरा काही रद्द होऊ शकत नाही. परंतु अंबादास दानवे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, त्यांच्यावर तरी त्यांचा अंकुश व्हा. त्यांना तरी घरी बसवण्याचं काम किंवा या दौऱ्यात जाण्यापासून थांबवण्याचं काम आदित्य ठाकरे करू शकतात. परंतु आदित्य ठाकरे हे काम करताना दिसत नाही आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सत्तेवर असताना आणि त्याच्यानंतर विरोधात असताना जे आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले ते पाहून त्यांना एक गोष्ट चांगल्या प्रकारे लक्षात आलेली आहे की आदित्य ठाकरे यांचं राजकारण म्हणजे केवळ तोंडाच्या वाफा आहेत. म्हणजे त्यांच्या पिताश्रींच्या राजकारणाच्या पावलावर पाऊल टाकून आदित्य ठाकरे यांचं राजकारण चाललेलं आहे. याच्यामध्ये प्रगल्भतेचा पूर्णपणे अभाव आहे. आदित्य ठाकरे यांच्या प्रगल्भतेची उडी नाईट लाईफच्या पलीकडे जाताना दिसत नाही आहे. तरीसुद्धा त्यांच्या पक्षाचे नेते प्रवक्ते संजय राऊत हे वारंवार आदित्य ठाकरे यांची भलामण करत असतात. एका 32 वर्षाच्या तरुणाला महाराष्ट्राचं सरकार घाबरतं अशा प्रकारचा वारंवार दावा करत असतात. अर्थात आदित्य ठाकरे यांच्यामध्ये किती धमक आहे हे सरकार असताना आणि सरकार नसताना महाराष्ट्राच्या जनतेने अनुभवलेलं आहे. एखाद्याची वारेमाप स्तुती करून त्याला हास्यास्पद बनवण्याचे कार्यक्रम संजय राऊतांनी वेळोवेळी राबवलेले आहेत. हा प्रयोग त्यांनी सुरुवातीला केला आपल्याच पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर. उद्धव ठाकरे जेव्हा महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री होते तेव्हा ते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला सल्ला देतात का अशा प्रकारच्या विधानांनी उद्धव ठाकरेंना त्यांनी हास्यास्पद बनवलं. उद्धव ठाकरेंना त्यांनी भावी पंतप्रधान बनवलं. आता हाच प्रयोग संजय राऊत आदित्य ठाकरे यांच्यावर करतायत. आदित्य ठाकरे हे जणू युवा सेनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे नेते नसून अँग्री यंगमॅनची नवी आवृत्ती आहे. म्हणजे जो अँग्री यंगमॅन 70च्या दशकामध्ये अमिताभ बच्चन यांनी गाजवला आणि लोकांच्या मनामध्ये बिंबवला, आदित्य ठाकरे त्याच अँग्री यंगमॅनची नवी आवृत्ती आहे. अशा प्रकारचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न संजय राऊत करतायत. परंतु आदित्य ठाकरे यांची वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या जनतेला माहीत असल्यामुळे संजय राऊतांचा हा प्रयत्न म्हणजे फुटलेल्या फुग्यामध्ये हवा भरण्याचा प्रकार आहे हे महाराष्ट्राची जनता चांगल्या प्रकारे ओळखून आहे. संजय राऊतांनी कितीही हवा भरण्याचा प्रयत्न केला किंवा आदित्य ठाकरे यांनी कितीही अँग्री यंगमॅनचं आव्हान आणण्याचा प्रयत्न केला तरी त्यांची स्थिती पक्षातसुद्धा लोकांना माहिती आहे आणि पक्षाच्या बाहेरच्या लोकांनासुद्धा माहिती आहे. पक्षात ना कोणाला बोलण्याची ना कोणाला रोखण्याची यांची आता क्षमता उरलेली नाही आहे. कारण असं बोलणं किंवा रोखणं उद्धव ठाकरेंना परवडणार नाही आणि आदित्य ठाकरेंना सुद्धा परवडणार नाही. त्याच्यामुळे अंबादास दानवे यांचा हा जो विदेश दौरा आहे तो सुखे नव्हे पार पडणार हेच सत्य आहे. आदित्य ठाकरे ना त्याच्या विरोधात बोलणार ना त्यांच्या विरोधात ट्विट करणार. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.